नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. ही सत्य घटना आहे जळगाव येथील. जळगाव पोलीस दलातील एक महिला, पोलीस कर्मचारी आणि तिचे अल्पवयीन मुलगी अशा दोघी मायलेकी शांत आणि सुखाने आनंदाने जीवन जगत होत्या. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने काही वर्षापूर्वी एका तरुणासोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्या तरुणापासून त्याला एक मुलगी झाली. मात्र काही कारणास्तव नवरा बायकोमध्ये भांडणे सुरू झाली. काही कालावधीनंतर नवरा बायको वेगळे झाले. ड्युटी सांभाळून घर सांभाळून या महिला कर्मचाऱ्याने तिच्या मुलीचे चांगल्या प्रकारे संगोपन केले. बघता बघता ती मुलगी आता लहानाची मोठी झाली. दोघीही मायलेकी एकमेकांच्या सहाय्याने आनंदाने जीवन जगत होते. पूर्वीपासूनच विभक्त होण्याच्या या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा एक संसार संपला होता. पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात केली. ड्युटी आणि मुलीला सांभाळून घर सांभाळून सगळं व्यवस्थित पार पाडत होती. मात्र पुरुषाशिवाय कोणत्याही महिलेचे जीवन अपूर्ण असते असे मानले जाते. नवऱ्याच्या रूपातील पुरुषच महिलेच्या संपूर्ण गरजा पुरुष करू शकतो याची जाणीव आता या महिला पोलीस कर्मचाऱ्याला झाली होती. याच काळात तिची ओळख परराज्यातील एका तरुणासोबत झाली. या तरुणासोबत ओळख झाल्यानंतर दोघांतील सहवास वाढत गेला. सहवासातून दोघांत चांगली मैत्री झाली. मैत्रीतून प्रेमाचा अंकुर फुलत गेला. नवऱ्याला विसरून तिने त्या तरुणासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. तुझ्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलीसह मी तुला स्वीकारण्यास तयार आहे, असे तो तिला म्हणाला. त्यामुळे आपल्याला नवरा व आपल्या मुलीला बाप मिळणार असे तिला वाटले. तडजोड ही जीवनाची दुसरी बाजू असल्याने तिला अनुभवातून लक्षात आले होते. जीवनात मनुष्याला कुठेतरी तडजोड करावी लागते. तडजोडीशिवाय पर्याय नाही असा तिने मनात विचार केला. या विचारातून तिने त्या तरुणाशी लग्न करण्याचं ठरवलं. काही वर्षापूर्वी तिने त्या तरुणासोबत पुनर्विवाह केला होता. तिच्या मुलीसह त्याने तिचा स्वीकार केला होता. ती महिला इकडे पोलीस दलात कार्यरत होती, तिकडे तिचा नवरा परराज्यात नोकरी करत होता. दोघेही सुट्टी काढून एकमेकांना भेटायला ये जा करत होते. अशा प्रकारे या महिलेच्या जीवनातील दुसरा संसार सुरू झाला होता. आता आपले पुन्हा सुखाचे दिवस आले असे ती समजत होती. मात्र हा तिचा खूप मोठा भ्रम होता. बघता बघता तिची मुलगी जवळपास 15 वर्षाची झाली. आपला दुसरा नवरा हसतमुख, बोलका आणि कामात तत्पर असल्याचे ती समजत होती. मात्र या मुखवट्यामागे काय दडले आहे याचं तिला काहीही माहीत नव्हते. तो अधूनमधून जळगावला मायलेकींना भेटण्यासाठी येत होता. कितीही झाले तरी तो तिच्या मुलीचा सावत्र बाप होता. काही वर्षापूर्वी दिवाळीच्या सुट्ट्या घालवण्यासाठी या मायलेकी तो राहत असलेल्या गावी परराज्यात गेल्या. तेथील थंड वातावरण, बर्फाचे टेकड्या आणि नवीन घराचा या मायलेकींनी मनमुराद आनंद लुटला. दिवाळीच्या सुट्ट्या दोघी मायलेकींनी हसत खेळत घालवल्या. दिवाळी आटोपल्यानंतर पुन्हा मायलेकी जळगावला परत आल्या. काही दिवसांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवण्यात आला. तो व्हिडिओ पाठवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो तिचा सावत्र बाप होता. आपल्या नवऱ्याने आपल्या मुलीला कोणता व्हिडिओ पाठवला आहे याची माहिती त्या महिला पोलीस कर्मीला काहीच कल्पना नव्हती. तो व्हिडिओ बघून त्या अल्पवयीन मुलीच्या मनात धस्स झाले. तिच्या अंगावर शहारे आले. तो तिच्या आंघोळीचा व्हिडिओ होता. दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी या मायलेकी त्याच्याकडे परराज्यात गेल्या असताना त्याने हा व्हिडिओ शूट केला होता. अल्पवयीन मुलगी सावत्र असली तरी ती नात्याने त्याची मुलगी होती. मात्र नात्याचे भान न ठेवता त्याने बायकोच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ त्याने सावत्र मुलीच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवला होता. अल्पवयीन मुलीने त्याला याबाबत विचारणा केली. त्यावर त्याने उत्तर दिले, तू जेव्हा माझ्याकडे आली होती तेव्हा मी हा व्हिडिओ शूट तयार केला होता. त्याचे हे बोलणे ऐकून ती मुलगी खूप घाबरली. ती लाज आणि भीती, अपमान या जाळ्यात अडकून ती बिचारी गप्प बसली. भीतीपोटी तिने हा प्रकार तिच्या पोलीस असलेल्या आईला सांगितला नाही. तिने तिचा सावत्र बापाचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. ती आता अल्पवयीन मुलगी भयभीत झाली होती, हैराण झाली होती. काय करावे तिला काहीही कळत नव्हते. काही महिन्यापूर्वी या मायलेकी पुन्हा त्याच्याकडे परराज्यातील गावी गेल्या. त्यावेळी घरात कुणी नसताना त्याने त्याच्या सावत्र मुलीला खोलीत बोलावले. तो व्हिडिओ पुन्हा दाखवला. यावेळी त्याने तिला धमकी दिली, तू माझ्यासोबत संबंध ठेव, तू माझे ऐकले नाही तर मी हा व्हिडिओ सर्वांना दाखवेन. त्यांच्या या धमकीमुळे ती मुलगी घाबरली. हा प्रसंग तिच्या बालमनावर कायमचा कोरला गेला. भीती, आबरू आणि कोणालाही न सांगता येणारी लज्जास्पद गोष्ट या सर्वाचा विचार ती करत होती.
त्यामुळे ती गप्प बसली. तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला नाही. जळगावला परत आल्यानंतर या अल्पवयीन मुलीचं दुःख संपलं नाही. काही दिवसांनी तो जळगावला आला. त्याने यावेळी देखील तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. 2 वेळा हा प्रकार घडला. एक दिवस दारूच्या नशेत त्याने तिला सर्वांसमोर त्या व्हिडिओची धमकी दिली. दारूच्या नशेत आपला नवरा आपल्या मुलीच्या कोणत्या व्हिडिओची गोष्ट सांगत आहे हे त्या पोलीस महिलेला समजले नाही. तिने तिच्या मुलीला विचारणा केली असता सत्य बाहेर आले आणि सर्व उलगडा झाला. तिने तिच्या नवऱ्याला याबाबत जाब विचारला तेव्हा त्याने दोघी मायलेकींना मारहाण केली. या घटनेनंतर तो पुन्हा जळगावला आला. त्यावेळी त्याने त्या मुलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या मुलीने आपल्या आईला सोबत घेत जिल्हा थेट पोलीस स्टेशन गाठले. नराधम सावत्र बापाविरुद्ध मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पोलीस तपास उपअधीक्षक गोपाल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा ज्या राज्यात घडला तेथील स्थानिक पोलीस स्टेशनला हा गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे. मित्रांनो, या घटनेमध्ये स्वतः ती एक लेडी पोलीस असून ती त्या व्यक्तीला ओळखू शकली नाही. म्हणजे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तिच्या स्वतःच्या मुलीवर 2 वेळा अत्याचार झाला तरीही तिला थोडीही भनक लागली नाही. पहिल्या पतीला सोडलं आणि दुसरं लग्न केलं. मात्र महिलांनो, दुसरं लग्न करताना सावधान राहण्याची अत्यंत गरज आहे. विशेष करून त्या महिला ज्यांना तरुण मुलगी आहे. काही महिला जवानपणातच विधवा होतात. तिला लहान मुलगी असते. समोर त्या महिलेनं दुसरं लग्न केलं, नंतर तिची मुलगी वयात आली तर अशा नराधमावर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. यामुळे विधवा महिला किंवा घटस्फोटित महिलांनी दुसरं लग्न करू की नाही हा मोठा प्रश्न पडला आहे. नेहमी सतर्क राहा, जागरूक राहा. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.